गुड इव्हनिंग मंडळी. तर आता आपण निघालेलो आहे श्रीला घ्यायला, श्री आणि सर्वज्ञला घ्यायला, कारण श्रीच्या अपकमिंग इव्हेंटची प्रॅक्टिस सुरू होते असा अचानक मेसेज आलेला, म्हणून तिला तुरंत घ्यायला जावं लागतं आहे. सर्वज्ञ थांबतो मग चलते का? थांबते ना की चलते? कुठे चलते? हां बरं बरं बरं. तर श्रीचा एक इव्हेंट आहे ज्याची प्रॅक्टिस आजपासून सुरू होणार आहे. सो म्हणून आम्ही चाललो आहे नागपूरला. आणि मग काय इव्हेंट असेल, कसा असेल, काय प्रॅक्टिस असेल ते तुम्हाला माहिती पडेलच. Later that same evening. आणि ते कशाचा इव्हेंट असणार आहे, काय आहे, ते तुम्हाला नंतर पुढे माहीत पडेलच. आता प्रॅक्टिससाठी आलो आहे. सकाळी सांगितल्याप्रमाणे आम्ही आणि काल सांगितल्याप्रमाणे त्या इव्हेंटसाठी आज आम्ही सकाळीच निघालेलो आणि आता इव्हेंटला पोहोचलो आहे. शार्प 6 वाजता प्रॅक्टिस सुरू होणार आहे. तुम्ही बघू शकता. प्रॅक्टिससाठी बरीच मंडळी आलेली आहेत. गाड्या भरपूर दिसतात. ॲक्च्युली लोक आत गेलेली असतील. आता आम्ही पण आत जातो आणि तो काय इव्हेंट असेल तो तुम्हाला हळूहळू माहीत पडेलच. The next day. आज मी आता तिला प्रॅक्टिसला सोडलं आहे आणि तिच्या इव्हेंटसाठी सोडायला आलेली होती. पण माहिती झालं की इकडे किल्ले स्पर्धा होती. हां श्री, शिववैभव किल्ले. तर ते किल्ले बघायला आम्ही आलो आहे. तर इकडनंच सुरू होतो आहे हा पहिला किल्ला. श्री, तर हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि यांनी हा किल्ला तर बनवलेलाच आहे इकडे, पण सोबत इकडे एका फ्लेक्सवरती इकडे किल्ल्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. श्री काय घर हे नाही, शिवराजेश्वर मंदिर. तर घर माहीत नाही कुठे आहे. तर चला, हा आहे जलदुर्ग किंवा सिंधुदुर्ग किल्ला. हा आहे म्हणजे जलदुर्ग, हा पण शिवकिल्लाच आहे. हा आहे विजयदुर्ग. म्हणजे शिववैभव म्हणजे शिवाजी महाराजांचे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे किल्ले होते. तर ते त्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं वैभव आहे. ते वैभव म्हणजे महाराष्ट्राची काय म्हणू त्याला आपण, संपत्ती, वैभव म्हणून त्यांना काय का कुठे किल्ल्याचा हे असेल तो काय म्हणतो त्याला दरवाजा. आणि त्याची ही आहे इकडे पूर्ण माहिती है ना. त्याच्यानंतर आहे आता हा श्री, हा जरा दुरून बळा, हा आहे राजगड किल्ला. इकडे राजगड किल्ल्याची पूर्ण माहिती दिली आहे. शिवनेरी, हा तिकडे शिवनेरी, हा राजगड आहे. घर दिलंय तिकडे नाही दिलं. काय ग? इथे घर दिलं तिकडे नाही दिलं. आता त्यांना जसं जमलं, जसं समजलं तसं त्यांनी केलं. त्यांना हे माती ऑलरेडी होती की त्यांनी टाकली? नाही ग, भरपूर मोठी माती, खूप सारी माती आणली असेल आणि त्यांनी यातनं हे केलं. डान्स म्हणजे नकली आहे? नाही, हे जे प्लांट्स आहेत ना, हे रिअल आहे. हे रिअल आहेत. हळूहळू मोठं होतात आहे. इकडे बघा, हे बघ
काय ते ऑलरेडी असं होतं. नाही नाही, हे बनवलंय त्यांनी माती टाकून हे करून. मग त्याच्यात झाडं कशी आहे? ते बीज लावले तर त्यांना भरपूर वेळ लागतो ना सगळं बनवायला, मेहनत लागते. तर हे करताना मग त्याच्यावर मातीमध्ये काही बिया टाकतात. आपली मोहरी असते ना, काळी मोहरी जी आपण फोडणीला टाकतो, ती मोहरी टाकली की असे झाडं येतात, असे पूर्ण असे छोटे छोटे रोपं येतात त्याचे. बघ इकडे त्यांनी छान गाव बसवलं इथे. बघ हे गाव बसवलेलं दाखवलं आहे बघ इकडे, दिसतं? हिरकणी इथूनच चढली होती. प्रश्न आहे खरा. आणि इकडे बघ ही शेती पण दाखवली आहे त्यांनी. शेती बघ, तिकडे किल्ला आणि तिकडे पण एक गाव दाखवलंय बसलेलं. गाव, विहीर. तर हा झाला कुठला, राजगड किल्ला. त्यानंतर हा आहे शिवनेरी किल्ला. टोटल 5 किल्ले ना? नाही, हे पूर्ण अजून अजून तुला बघ ना, हळू बघशील आता. बघ हे शिवनेरी किल्ला बघ, किती छान मावळे वगैरे. हाऊसने 2-2 किल्ले बांधले. नाही, ही कॉम्पिटिशन होती, भरपूर स्कूल आल्या, स्कूलचे स्टुडंट्स आले, त्यांनी पहिले किल्ल्यांचा जेवढा काही अभ्यास करता आला तेवढा अभ्यास केला, त्यानुसार हा किल्ला बनवला. हा आहे शिवनेरी किल्ला. आणि मग हा आहे पन्हाळगड. पन्हाळगड बघ किती छान बनवलाय ना. पन्हाळगड. आता हे भरपूर दिवस झाले ना, दिवाळीच्या ह्याच्यात करतात. हे थोडंसं पडले आहेत काही त्याची माहिती नाही, उचलून ठेवलं ग त्यांनी. बरं, आता हा आहे साल्हेर किल्ला. म्हणजे स्कूल सुरू व्हायचीच आहे का? नाही ग, स्कूल सुरू झाली आहे. हे बघ, हा आहे साल्हेर किल्ला. इकडे बघ छान हत्ती पण ठेवलेत वरती, दिसले हत्ती? रेड अजून सॉरी ब्लू म्हणता येईल, येल्लो. आई शुट. बघ बरोबर, ये इकडनं. हो ना, आहे ना, भरपूर आहेत. याची माहिती पण दिली आहे बघ यांनी. किल्ले तेवढे पूर्ण बनवले. हा एक खांदेरी किल्ला. आणि इकडे माहिती आहे खांदेरी किल्ल्याची. अरे पाऊस आहे, हवेने उडत आहे ग. आता जाऊ तिकडे, तिकडे किल्ले आहे अजून. स्कूल बघ किती छान. अजून हे काय म्हणते, कोणता ग्राउंड काय परत विचार. म्हणजे इथेच का बरं, याच स्कूलमध्ये का बरं किल्ले बांधले? कसं असतं, ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली, ज्यांनी ही कॉम्पिटिशन अरेंज केली, त्यांना त्यांची जी जागा असते तर त्याच जागेवर करतात ना. त्यांना ही जागा कन्व्हिनियंट होती म्हणून. हा काल्पनिक किल्ला आहे, सक्षमगड नावाचा कुठला किल्ला नाही आहे. त्यांनी त्यांच्या कल्पनेतून एक काल्पनिक किल्ला सादर केला. बघ, त्या ह्या किल्ल्यामध्ये तिकडे महाराजांचा गड पण दिसतोय. असा हा गड आहे, ठीक आहे. तिथे ब्रिज पण आहे. इकडे एक गड आहे, हो. तिथे आणि इकडे एक दरवाजा दाखवला आहे, ब्रिज पण आहे. येस. आणि मग इकडे बघ एक छोटंसं गाव आहे बघ, पाण्याची टँक. बघ पाण्याची टँक, ही पाण्याची टँक आहे, गाव आहे, ठीक आहे. यांनी शेती पण दाखवली आहे. मेट्रो स्टेशन पण दाखवलं. हा बघ ना, मेट्रो स्टेशन आहे. इनफॅक्ट हे ठीक, थांब हलवू नको कॅमेरा. हे मेट्रो स्टेशन. हा तिकडे बघ सोलर पॅनल, हे सोलर पॅनल सायन्स सेंटर काहीतरी नाही. हा तसा त्याच्या समोर, हो. इकडनं थांब एकच मिनिट, साईडला औषध. हा ते बघ बरोबर, सायन्स सेंटर. हे मेट्रो स्टेशन, हे सायन्स सेंटर. आणि तिकडे ते काय आहे माहिती नाही,
काय दाखवलं त्यांनी, ही स्कूल दाखवली आहे आणि ह्या स्कूलच्या वर हा सोलर पॅनल आहे पण का असेल काय माहिती. आणि हा आहे रेल्वे ट्रॅक. आणि इकडे श्री ते कोणाचं घर आहे ते कापड दाखवलं ते दाखव. अच्छा त्यांनी बघ लाईट्स वगैरे पण छान दाखवलं. लाईट्स कुठे रोड स्ट्रीट लाईट्स बघ. आणि हा आहे गडावर जायचा दरवाजा. काय ग स्कूल आहे त्याच्या बाजूने घर आहे त्याच्या बाजूने खोली आहे त्याच्या बाजूने काय माहिती काय दाखवलंय त्यांनी. त्याच्यावर लिहिलं नाहीये ना नाव, त्याच्यामुळे कळत नाहीये. पण छान बनवलंय, म्हणजे काल्पनिक किल्ला म्हणून खूप सुंदर बनवलाय. संस्कृती जपण्याचा खूप सुंदर प्रयत्न आहे. सक्षमगड आहे. सक्षमगड नाही आहे मग तो त्यांच्या कल्पनेतला किल्ला आहे. तो कल्पनेने बनवला आहे. इमॅजिनेशन आहे. तेच म्हटलं किल्ल्यामध्ये स्कूल कुठून आली. नाही त्यांचं हे आहे काय म्हणते, त्यांचं इमॅजिनेशन आहे की असा किल्ला असेल आहे ना, असा किल्ला, किल्ल्याच्या बाजूला गाव, शहर, सगळं त्यांनी असं छान असं म्हणजे अगदी इथून पासून तिथपर्यंत खूप मोठी जागा व्यापली आहे. भरपूर मोठी जागा व्यापली आहे त्यांनी. समोरचा बघूयात. एक मिनिट आपण एकच मिनिट आपण साईड व्ह्यू. इथे काय लिहिलंय, शायद गाजर का लगा आणि आता पाय पण ठेवलं गणपती. अरे ते बनवताना हे सगळं करताना झालं असेल ग. आणि पाऊसही आला ना त्या दिवशी. हा आहे प्रतापगड. प्रतापगडाची ही माहिती. आणि हा प्रतापगडाचा किल्ला पूर्ण. त्यानंतर आहे रायगड. राजे. आणि ही इकडे रायगडाची. हा एक मिनिट बेटा, ही आहे रायगडाची माहिती. यांनी सगळ्याच ठिकाणी म्हणजे किल्ल्यांची माहिती फ्लेक्स असे छान लावलेले आहे. नंतर हा आहे सुवर्णदुर्ग. बाळा थांब एक मिनिट. आणि इकडे सुवर्णदुर्गाची इकडे माहिती. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतो इकडे हे शेवटचा म्हणजे ह्या यातला यांनी जे काही किल्ले बनवले त्यातला हा शेवटचा किल्ला. डिटेलिंग बघा. विंचू काटा बेव हा आहे पहिले तर लोहगड किल्ला. ही लोहगड किल्ल्याची ही डिटेल म्हणजे माहिती. आणि हा आहे विंचू काटा बुरुज. विंचू काटा बुरुज. हिरकणीचा बुरुज तू विचारला पण मला नाही मिळाला श्री कुठे आहे तर. बरं यांनी लोहगड तर म्हटलंय पण सोबत लोहमार्ग पण केलेला आहे इकडे. हे छान लोहमार्ग. आणि हा किल्ला पूर्ण. पीर तलाव, मस्जिद, मावळे, सगळं सुंदर. आता जरा पडझड झाली आहे गावाची, कारण हे म्हणजे दिवाळीच्या सुमारासच हे सगळं झालेलं. आम्ही त्यावेळेस येऊ नाही शकलो. आणि इनफॅक्ट मला माहिती पण नव्हतं की याच इकडे आहे म्हणून. मला खूप दिवसांची इच्छा होती हे सगळं बघायची, पण नाही जमलं. आता बघायला मिळालं ते श्रीमुळे. आणि थँक्स टू यू श्री. चला, तो उद्घाटन कांचनताई गडकरी यांच्या हस्ते झालेलं. सेवा सदन शिक्षण संस्था नागपूरच्या याच्याखाली खासदार सांस्कृतिक महोत्सव शिववैभव किल्ले स्पर्धा. आणि हा झाला 25 ऑक्टोबरला याचं उद्घाटन झालं होतं.
प्रमुख आकर्षण राजे मुदुजी भोसले.